नारायण सावळे मी तर स्वयंपाकाला आहे पण तिसरीपर्यंत पूर्ण पण करतं मुलांना बसायला जागा राहत नाही जडेमध्ये। इसाळे गावातील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद शिक्षक व पालक संघाचे अध्यक्ष राहुल कोडी आणि काही पालक यांनी माझ्याकडे अशी तक्रार केली की आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळांच्या पहिली ते तिसरीचे शाळेचे वर्ग गळत असून मुलांना त्या ठिकाणी बसायला जागा नाही। पोषणार्थचा स्वयंपाक केला जातो त्या ठिकाणी पाणी गळत होते। पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्गामध्ये बेंचवर मुलांना बसायला जागा नव्हती आणि जो ओटा होता शाळेचा तो पूर्ण ओला झालेला होता। जिल्हा परिषद मराठी शाळा इसाळे येथे गोरगरीब दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांची मुलं शिकत असतात। या ठिकाणी 145 मुलांची संख्या असल्याचे शिंदे मुख्याध्यापक यांनी मला सांगितले आणि त्यानंतर पोषण आहारमध्ये त्यांना खिचडीचे वाटप सुरू होतं। त्या ठिकाणी तपास केला असता ज्या ठिकाणी पोषण आहारची स्वयंपाकगृह आहे त्या ठिकाणी अक्षरशः त्या पातेलामध्ये पाणी गळताचं मी नंतर लगेच शिरपूरला जाऊन आज गट विकास अधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी यांना निवेदन देण्यात आपण या आपल्या इसाळे गावातील शाळेच्या बाबतीत 10 मागण्यांची मागणी केलेली आहे। त्यातून कसं पाणी गळतं काय गळतं त्याला पर्याय नाही म्हणून ज्या ठेकेदाराने या 1 ते 3 चौथी 5वीच्या खोल्या बांधलेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। जिल्हा परिषदेच्या शाळेला लागून अंगणवाड्या 3 अंगणवाड्या आहेत। एक अंगणवाडी क्रमांक 1 त्याच्यात गेलो ती सुद्धा गळत होती आणि अंगणवाडी क्रमांक 2 त्याथे गेलो ती सुद्धा गळत होती। म्हणजे त्यांच्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदारांना असं काम केलं की त्या अक्षरशः मुलांना तिथं बसायला जागा नव्हती। मराठी शाळेमध्ये उत्तर दिशेला पूर्ण तार कंपाऊंड किंवा भिंताच्या कंपाऊंड नसल्यामुळे त्या अंगणवाडीत पत्ते खेळणारे पत्ते खेळतात दारू पितात अशी परिस्थिती सध्या या इसाळे शाळा अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेची झालेली आहे। शाळेतल्या गर्दी थांबली नाही पाण्याची अंगणवाडीची गर्दी थांबली नाही त्या ठिकाणी जो काही कंत्राटदार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही। या सर्व मागण्यांच्या 10 मागण्यांचे निवेदन आज आपण गट विकास अधिकारीला दिलेलं आहे। येणाऱ्या 7 जुलै रोजी मी स्वतः बेमुदत उपोषणाला त्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात बसणार आहे।